श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात PLR ही उपचार पद्धती आपल्या आयुष्यातील अतिशय न समजणाऱ्या न सुटणाऱ्या जटिल प्रश्नांना मदत कशी करते या संदर्भामध्ये व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण आजवर ऐकत आला आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये वरवर अतिशय साधा दिसणारा मात्र अतिशय खोलवर परिणाम केलेला एक विषय मी आपल्यासमोर आणला आहे. यामध्ये एक 35 वर्ष वयाची मुलगी माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी आली होती. ही मुलगी तिच्या आयुष्यामध्ये दुर्दैवानं घटस्फोटाच्या प्रक्रियेला सामोरी जात होती. मात्र प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला व्यक्तिगत माहिती मी घेत होते त्यावेळेला लक्षात आलं की घटस्फोटाच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन अतिशय वस्तुनिष्ठ आहे. आपलं जर एखाद्या माणसाशी पटणारच नसेल तर ओढून ताडून नातं पुढं नेण्यामध्ये काहीही अर्थ नाही, एवढी प्रगल्भता या मुलीकडे आहे. या मुलीचं उच्च शिक्षण झालेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील निरनिराळी कौशल्ये या मुलीनं आत्मसात केलेली आहे. रुग्णसेवा करत असतानाच प्राणी आणि वनस्पती यांच्या संदर्भात तिला विशेष जिव्हाळा वाटतो. आपण स्वतःहून झाडाचं फूलही तोडू नये या विचारांची ही मुलगी अतिशय संवेदनशील आणि दुसऱ्यांच्या मनाचा भावनांचा विचार करणारी आहे. व्यक्तिगत आयुष्यामध्ये मात्र अतिशय असंवेदनशील प्रसंगांना तिला सामोरं जावं लागलं. या प्रसंगांना कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींविषयी मात्र तिच्या मनात यत्किंचितही राग नाही. ती अतिशय तटस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहू शकते आहे. अतिशय सुसंस्कृत घरात वाढलेल्या या मुलीला तिच्या माहेरच्या लोकांचा म्हणजेच तिच्या आईवडिलांचा आणि भावाचा पूर्ण पाठिंबा होता आणि म्हणूनच आयुष्यातल्या इतक्या कठीण प्रसंगातही ती मुलगी अतिशय ठामपणे स्वतःच्या विचारांशी अतिशय प्रामाणिक अशा अवस्थेत धीरानं सगळ्या गोष्टींना तोंड देत होती. प्रीटॉकमध्ये माहिती देत असताना ती मुलगी ज्या शांतपणे आणि संयमाने बोलत होती त्यामधून तिची वैचारिक प्रगल्भता चटकन लक्षात येत होती. सगळं बोलून झाल्यानंतर मग मी थेट तिला प्रश्न विचारला की तुला PLR नेमकं कशासाठी करायचं आहे. तिनं PLR करण्याचं जे कारण सांगितलं ते ऐकून मी देखील स्तब्ध झाले. साधारणपणे 2 वर्षांपूर्वी या मुलीचा विवाह घरच्यांच्या संमतीने झाला. आपल्या घरातल्यांनी आपल्यासाठी योग्य वराची निवड केली आहे या विश्वासानंच ती देखील विवाहाला तयार झाली. विवाह झाल्यानंतर अगदी नैसर्गिक पद्धतीने ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या गोष्टी होण्यामध्ये अनेक अडथळे येऊ लागले. शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळ्यांवरती हा विवाह अद्यापही विवाह म्हणून आकार घ्यायचा होता. मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची घाई न करता या मुलीनं स्वतःला आणि समोर असलेल्या व्यक्तीला वेळ देण्याचं ठरवलं आणि तो तिनं तसा दिलाही. लग्न झाल्यानंतर ही मुलगी नांदायला नवऱ्याच्या घरी गेली. मात्र तिथं राहत असताना सुरुवातीच्या काही दिवसांचा नवखेपणा मावळल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याला इथे खूप अवघडायला होतं आहे. दोघं एकत्र राहत असताना आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागणारच आहे. या मानसिक तयारीनं त्या मुलीनं आपल्या नांदत्या घरामध्ये पाऊल ठेवलं होतं. मात्र ही ॲडजस्टमेंट एवढी टोकाची असेल याची तिला कल्पनाही नव्हती. ज्याच्याबरोबर विवाह झालेला होता त्या मुलाचा एक वेगळाच प्रॉब्लेम होता. आपल्या घरामधली आपली वापरातली गोष्ट एका जागेहून जर दुसऱ्या जागी आपल्याला न विचारता कोणी जर हलवली तर त्याचा पारा चढायचा आणि तो प्रचंड अकांड तांडव करायचा. अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्या नवऱ्याची जी तीव्र प्रतिक्रिया होते आहे त्या गोष्टीला या मुलीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जसजसे दिवस उलटत होते तसतसं तिच्या समजण्याच्या पलीकडच्या अनेक गोष्टी तिच्या समोर येत होत्या. घरातल्या अतिशय किरकोळ गोष्टींवरून त्याची प्रतिक्रिया तीव्र व्हायची आणि या मुलीला प्रचंड बुजल्यासारखं व्हायचं आणि नंतर तिला अस्वस्थ देखील वाटू लागलं. सरतेशेवटी न राहून तिने ही गोष्ट आपल्या माहेरच्यांना सांगितली. सुरुवातीच्या काळामध्ये जसे आईवडील आपल्या लेकरांना समजून सांगतात तसंच तिच्या आईवडिलांनी देखील केलं. मात्र एका मर्यादेच्या पलीकडे गोष्टी गेल्यानंतर त्यांनी रीतसर आपल्याला या गोष्टीतून मोकळं व्हायला पाहिजे ही भूमिका मांडली आणि आपल्या मुलीच्या ते पाठीशी उभे राहिले. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं एखादी व्यक्ती असं कसं वागू शकते हा प्रश्न या मुलीला पडलेला आहे आणि त्याचंच उत्तर शोधण्यासाठी तिनं PLRची मदत घ्यायचं ठरवलं. PLRच्या प्रक्रियेदरम्यान मला या प्रश्नाचं उत्तर मिळावं अशी तिची माफक अपेक्षा होती.
सद्गुरू कृपेनं सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावरती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये ही मुलगी जाऊन पोहोचली आणि तिच्या समोर एक असा गतजन्म उलगडला ज्यामधून तिच्या या प्रश्नाचं थेट उत्तर सद्गुरू कृपेनं तिला प्राप्त झालं. गतजन्मामध्ये या मुलीनं स्वतःला एका ब्राह्मण शिष्याच्या स्वरूपामध्ये पाहिलं. मध्यमवयीन पुरुष असलेला हा ब्राह्मण अरण्यामध्ये आपल्या गुरूंबरोबर सेवा साधना आणि अभ्यासामध्ये आपलं आयुष्य घालवत आहे. गावापासून लोकांच्या संपर्कापासून दूर अशा ठिकाणी नदीच्या किनारी यानं कुटी बांधलेली आहे आणि तिथेच तो आपल्या गुरूंच्या सहवासात नित्य साधनेमध्ये मग्न आहे. आजूबाजूच्या जगाशी आपल्याला काही देणं घेणं नाही या भावनेनं तो पूर्ण वेळ ज्ञानामध्ये तल्लीन झालेला आहे. आपल्या साधनेमध्ये कुठलाही खंड पडू नये म्हणून आपल्याला आणि आपल्या गुरूंना ज्या गोष्टी लागतील त्याची तजवीज तो नीटनेटकेपणाने करत असे. हे सगळं करत असताना आपसुकच त्याच्यामध्ये काटकसर देखील आली होती. जी साधनं आपल्यापाशी उपलब्ध आहेत त्याचा नीटनेटकेपणे आणि अतिशय काटेकोरपणे वापर करणं याच्यावरती या मुलाचा प्रचंड कटाक्ष असे. चुकून माकून त्या नदीच्या परिसरामध्ये कुटीच्या जवळपास एखादी व्यक्ती जर आलीच तर हा शिष्य तत्परतेनं त्या व्यक्तीला तिथून हुसकावून लावत असे. आपल्या गुरूंसोबत राहत असताना इथं जी एक व्यवस्था आपण लावलेली आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा व्यत्ययच येऊ शकतो अशी धारणा या शिष्याची झालेली होती आणि म्हणूनच जगापासून पूर्णपणे संपर्क तोडून फक्त आपल्या ज्ञानसाधनेमध्ये मग्न व्हायचं आणि जे काही आहे ते अतिशय नीटनेटकेपणाने वापरायचं असा त्याचा शिरस्ता होता. हे सगळं करत असताना जाणते अजाणतेपणी त्या कुटीच्या परिसरात किंवा नदीच्या परिसरात आलेल्या अनेक लोकांना या मुलानं हुसकावून लावल्यामुळे त्यांची मनं दुखावली होती. आपल्या नकळतपणे आपण एका कर्माची निर्मिती करत आहोत याची जाणीव कदाचित त्यावेळी त्या लेकराच्या मनात नसावी. ज्या क्षणी या मुलीनं गत आयुष्यातील तो घटनाप्रसंग आपल्या अनुभूतीच्या पातळीवरती अनुभवला त्या क्षणी तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर तिला हे सगळं स्पष्टपणे चित्र लक्षात आलं होतं की आपणच केलेल्या कर्माची परतफेड आपल्या वैवाहिक आयुष्याच्या माध्यमातून आपल्याला करावी लागते आहे. ज्या पद्धतीनं तिनं इतरांना दुखावलं होतं, इतरांना हिडीसपिडीस केलेली होती, त्याचीच परतफेड आपल्या नवऱ्याच्या माध्यमातून करावी लागते आहे. या उदाहरणाकडे पाहत असताना काही गोष्टी आपल्याही लक्षात येतील. वरवर अतिशय साध्या सोप्या किंवा क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींची मुळं देखील अतिशय खोलवर गेलेली असू शकतात. त्यामुळेच आपण जे वागतो आहोत, जे बोलतो आहोत किंवा ज्या प्रतिक्रिया देतो आहोत त्याच्याकडे सजगतेनं पाहण्याची खरी गरज आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये नकळतपणे आपण एखादा शब्द असा काही बोलून जातो की तो समोरच्याच्या मनाला प्रचंड वेदना देणारा ठरतो. बोलणाऱ्या व्यक्तीला याचं कधीकधी अवधानही असत नाही, मात्र ऐकणाऱ्या जीवाच्या मनामध्ये जी काही प्रतिक्रिया उमटते ती मात्र अशीच नाहीशी होत नाही. निर्माण होणाऱ्या प्रत्येक स्पंदनाचा एक हिशोब आहे. आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला तो समजत नाही म्हणजे तो नाहीच असं म्हणणं म्हणजे केवळ बालिशपणा आहे. ज्या क्षणी आपल्याला या हिशोबाचं गणित समजायला लागेल त्यावेळी आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये कमालीचा फरक झालेला आपला स्वतःला जाणवेल. वागण्या बोलण्यानं निर्माण होणारं कर्म आणि त्याची परतफेड ही अविरतपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा आदी आणि अंत आपल्या सद्गुरूंच्याच हातामध्ये आहे. सद्गुरू कृपा जर प्राप्त झाली तर या न संपणाऱ्या प्रक्रियेमधून आपल्याला कायमची मुक्तता मिळू शकते आणि तोच खऱ्या अर्थानं आपल्या मुक्तीचा क्षण आहे. आपल्याही आयुष्यामध्ये आपण दुर्लक्षित केलेल्या मात्र नकळतपणे खोलवर परिणाम करणाऱ्या जर काही गोष्टी असतील त्या संदर्भामध्ये PLR म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आपल्याला निश्चितपणे मदत करू शकते. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून आपण भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.